पक्षातच आपण आहोत, आपले दुसरं सेपरेशन काही नाही आहे. आणि त्यामुळं मी आता अध्यक्ष झालो. 25 वर्षापासून आम्ही या पक्षात काम करतोय. साहेब जो निर्णय देतील तो शिरसावंत मानून काम करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. हे तेव्हाही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. हे कृपाकडून विसरू नका. साहेब थोडेसे कमी बोलतात, पण शांतपणे ज्यावेळी निर्णय घेतात त्यावेळी बराच त्यांनी विचार केलेला असतो. त्यामुळे असाच गैरसमज करू नका की असं तसं तसं कसं. त्यामुळं बऱ्याच प्रश्नात सगळेच त्यांना भेटत असतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला 10 बाजू असतात. त्या 10 बाजूंचा विचार करून निर्णय पवार साहेब घेतात, हे आपण विसरू नका. मी खरं म्हणजे या 7 वर्षात साधारणपणे माझे दिवस मोजायचा कार्यक्रम असतोच वारंवार. आताही चालू आहे, त्यावेळी चालू होता. आता सांगतो 2633 दिवस आतापर्यंत मी अध्यक्ष आहे. आणि हे पवार साहेबांनी मला दिलेली संधी आहे. मी काही माझ्यामुळे असं मी म्हणत नाही, पण मला 2 वर्षाचा टर्म असतो, 3 वर्षाचा टर्म असतो एका अध्यक्षाचा. साहेबांनी मला वारंवार ही संधी दिली. मला आठवतं मी जळगावला होतो. बेळगावला मी सीमा प्रश्नाच्या आंदोलनासाठी पवार साहेबांची एक सभा होती. तिकडून येताना पवार साहेब मला गाडीत बसा म्हटले आणि गाडीत येताना मला म्हटले तू आता अध्यक्ष हो. मी म्हटलं मी काय होणार नाही. नाही म्हटलं तूच झालं पाहिजे. म्हटलं सगळ्यांचं एकमत होणं माझ्यावर जरा अवघड आहे. माझा प्रॉब्लेम आहे. एकदा काम करायला लागलं की माझ्या पद्धतीनं मी काम करतो. तुम्ही अमुक अमुकांना विचारा, मग मला करा. माझी काही घाई नाही, गडबड नाही, काही नाही. आणि मला नाही केलं तर मी आहेच तुमचा म्हटलं. तर साहेब म्हटले नाही आता तू जास्त बोलतोयस, कोल्हापूर जवळ आलेलं, तू जास्त बोलतोयस, मी सांगतोय तुलाच व्हायचंय. मी सगळ्यांना विचारून घेतलंय, सगळ्यांची मान्यता आहे. त्यामुळं मला साहेबांनी संधी दिली, इतके दिवस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. खरं म्हणजे आता मला असं वाटतं की ही योग्य वेळ आहे. बरेच वर्ष झाले माझी, त्यामुळे ही योग्य वेळ आहे की आता या पदापासून मी बाजूला व्हावं. मी साहेबांना विनंती करेन की आता नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे. हे सगळं मी का सांगतोय तर काय असतं की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे बोलत नाही म्हणजे माझी कमजोरी असं समजू नका. पक्षासाठी काम करत असताना माझ्या विरोधी बऱ्याच कारवाया झाल्या, चौकशीला अनेक सामोरं जावं लागलं, पण प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचा माझा स्वभाव नाही. प्रसार माध्यमात दिसलं की त्याला आपण लगेच उत्तर दिलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. आणि त्यांनी एक दिलेली बातमी असते, त्यानंतर त्या 24 तासात आणखी 4 बातम्या त्याचा डिस्टॉर्शन करून येऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट मी कधी झालो नाही. माझं शौर्य ओरडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला नाही, दबाव सहन करून, पण कृती मात्र मला जी साहेबांच्या आदेशाने करायची होती ती करण्याचं काम यशस्वीपणाने केलं. मी माझे सगळे सहकार्य केले, पण मी साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचं काम केलं. साहेबांनी माझा विश्वास ठेवला. मी साहेबांचा पक्ष टिकवण्याचं, आणि आमच्या कायदेशीर लढाई अजूनही चालू आहे, पण प्रत्येक वेळेला बातमी आली की बातमी तयार होते. या सगळ्यात शेवटी 7 वर्षात मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं 7 वर्ष झाली, एकदा पण सुट्टी काढली नाही आपण. मी म्हटलं की आता शेवटी उद्देश हा आहे पक्ष संघटना बळकट व्हावी. दोन खासदार असणारा भाजप जर मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असणारा पक्ष आपला का मोठा होऊ शकतो. हा प्रश्न सतत सर्वांनी मनात कायम ठेवा.